फुटीमुळे विधान परिषदेतील ठाकरेंच्या पक्षाचं संख्याबळ कमी झालंय। त्यामुळे आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चढाओढ लागण्याची शक्यता आहे। पाहणार आहोत याविषयीचाच स्पेशल रिपोर्ट। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठाकरेंच्या पक्षातील विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची वाट धरली आहे। त्यामुळे विधान परिषदेत ठाकरेंच्या पक्षाचं संख्याबळ एकाने कमी झालंय। खरं तर विधान परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची संख्या 10 होती, पण मनीषा कायंदेंच्या पक्षांतरामुळे आता शिवसेनेच्या आमदारांची संख्या 9 वर आली आहे। तर विधान परिषदेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या 9 इतकीच आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा केला जाऊ शकतो। जो विधान परिषद के नेता प्रतिपक्ष हैं वो कहते हैं कि विधान परिषद में उनकी संख्या 11 है, लेकिन हमें मालूम है कि 2 जन वहां जा चुके हैं। तो आपके लिए राष्ट्रवादी के लिए उनकी संख्या 9 है कि 11 है? क्या आप आने वाले समय में नेता प्रतिपक्ष के लिए आप दावेदार हैं? हम साथ में बैठ के बातचीत करेंगे और इसका निर्णय करेंगे। आमदार मनीषा कायंदेंच्या पक्षांतरानंतर विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचं राजकीय बलाबल बदललंय। विधान परिषदेत भाजपचे 22 आमदार आहेत, शिवसेना उबाठा पक्षाचे 9 आमदार आहेत, शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 2 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार आहेत, तर काँग्रेसचे 8 आमदार आहेत। मनीषा कायंदेंच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या समसमान झाली आहे। मात्र तांत्रिकदृष्ट्या शिवसेना उबाठाच्या आमदारांची संख्या अधिक असल्याचा दावा ठाकरेंच्या पक्षाकडून केला जातोय। शिवसेना की स्ट्रेंथ 11 की है, 9 की नहीं 11 की है। जो लोग गए हैं उनके पार्टी के हमारे जो व्हीप है वो पूछेंगे और उसके लिए भी शेड्यूल 10 है, इसलिए शिवसेना की स्ट्रेंथ 11 की है। सध्या विधान परिषदेचे उपसभापती आणि विरोधी पक्षनेते पद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे। नीलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, तर अंबादास दानवेंकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे। मात्र आता ठाकरेंच्या आमदारांची संख्या घटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रह केला जाऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।